अख्ख्या महाराष्ट्रात आपला उतारा म्हणजे यंदाच्या वर्षी तर असा नाच करीतो ना लोक पण पिऊ पिऊ हैराण झाले पाहिजे. अरे 4 ट्रक भरून ऊस आणलाय शिवरात्रीला लोकांना उपवास असतो नुसत्या गोपी झटच्या चौटपूर असतात लोक. अरे वर्गणीवाल्यांनी बर्फी आणला काय सांगू मामा तुला. आपल्याला वर्गणीला जावं लागल. खरंच का काय आज काही झालं ना तरी वर्गणीला आपण स्वतः जाणार येडे काय तुम्ही चला. आपल्या गावामध्ये सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की जे आपली महाशिवरात्री निमित्त यात्रा आहे त्याची सर्वांनी वर्गणी इथं आणून जमा करायची आहे. ओ तात्या तुम्ही इथं आलेत का ती 501 रुपये पावती द्या बरं. तुमची मागच्या वेळेस लय म्हणत होते पाळण्यात नको बसू राजमामा घ्या द्या पावती. आयला मामा यंदाच्या वर्षी ते जरा लयच मोठं लावलंय बरं का वय. ते जरा मोठंच बांधावं लागत आहे. यंदा कोण येणार आहे माहिती का. कोमलताई पाटोळेंचा गाण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही राबाबा तिकडे बिझी हा गावात छबिना शोकीन डायरेक्ट गोपी हेड करणार डायरेक्ट फटाक्याची रातभर आतिषबाजी. तो छबिना नाव घेतलं तरी पोरं जमा होतात. तुम्हाला अक्षरशः सांगतो रात्री जर 8-9 वाजता छबिना चालू झाला का सकाळी डायरेक्ट 5-6-7 वाजता बंद होतो. काय रे पोरांनो होय मामा यंदाच्या वर्षी खरंच लय मजा राव. काय पताके लावले तर काय मंडप लावले तर लोकांच्या दुकानं लावायच्या तयारी आहे. लय गाव सजवलं यावेळेस लय. पाळले कुठे चला बरं. अरे हे पाळणे बघून डोळ्याचे पारणेच फिटले माझे. मामा थांब उगा तोंडाला जे ते नको बोलू. तुला एक गोष्ट सांगतो डोळ्याचं पारणं फेडणारी फक्त एकच गोष्ट ती म्हणजे बाळवणीचा आखाडा. डोळ्याचं पारणं फेडणारा आखाडा म्हणजे आपल्या बाळवणीचा आखाडा. अरे बल्ले बल्ले महाराष्ट्राचे पहिलवान येतात तुम्हाला तो पाळला बघून डोळ्याचे पारणं पेटले. अरे गोप्या आकड्याच्या दिवशी तुला माहिती का काय सांस्कृतिक कार्यक्रम आहे लावणीचा गाण्याचा. नाही तेवढं बरं ध्यानात राहणार. तो वय काय तू बोलतो काय तो लावण्याचा कार्यक्रम बरोबर लक्षात राहतो. तुला आता सांगतोय ते लावण्याचा कार्यक्रम असू राहतो काय असू. जर मला तू तेच पुढे दारू पिऊन दिसला का तिथेच चोपला दिसला का चोपला दिसला का चोपला दिसला का चोपला.